दृष्टांत या विषयावर आपण इथून पुढे 10 दिवस श्रवण चिंतन करणार आहोत. दृष्टांत म्हटल्यानंतर आपल्याला आठवतं की प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये आपण ऐकतो की दृष्टांत दिल्या जातो, म्हणजे एखादी गोष्ट सांगितल्या जाते. आमच्या स्वामींनी याच गोष्टीच्या माध्यमातून ब्रह्मविद्या ज्ञान जे आहे ते सांगितलेलं आहे. दृष्टांत म्हणजे गोष्ट असेल तर त्याच्यामध्ये ते टप्पे सांगितलेले आहेत की दृष्टांत कधी सांगितले जातात किंवा कधी सांगावे लागतात. जो एखादा असा व्यक्ती असेल ज्याला वचन सांगितल्याने कळत नाही, म्हणजे उमटत नाही, तो वचनार्थ सांगितल्याने उमटत नाही, म्हणजे समजत नाही, म्हणजे नेमकं काय सांगायचं स्वामींना, त्या संदर्भातली लीळा सांगितली तरी पण नाही समजत. मग त्या संदर्भामध्ये एखादं आपण काहीतरी उदाहरण देतो आणि ते उदाहरण दिल्यानंतर मग बरोबर ते कळायला आपल्याला मदत होते. जसं आपण एखादा रंग सांगत असो की अमक्या अमक्या कपड्याचा रंग कसा आहे, तो कपडा इथे नाहीये, परंतु आपण त्या कपड्याचा रंग सांगण्याचा प्रयत्न करतो. मग त्या समोरच्याला ते उमटत नाही, नेमका कसा रंग सांगतोय आपण. मग आपण तिथेच काहीतरी उपलब्ध असलेल्या वस्तूचा आणि त्याचा हा असा जो रंग आहे ना तसा तो रंग आहे त्या कपड्याचा. म्हणजे काय केलं आपण, काहीतरी माध्यम घेतलं आणि त्या माध्यमातनं आपण मुख्य गोष्ट जी आहे ती पटवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. अशाच प्रकारे स्वामींनी तत्व सांगत असताना महिम भट्ट होते, हे उत्तम अधिकाराचे पुरुष होते आणि म्हणून त्यांना प्रथम भेटीमध्येच बोध झाला. म्हणजे स्वामींनी त्यांना काय केलेलं आहे, निरूपण झालं, चर्चा झाली आणि चर्चेअंती स्वामींनी त्यांना मग त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याकडे जेवढी काही सामुग्री होती ती तर सगळी संपलेली आहे, आता बोलण्यासारखं इथे काहीच शिल्लक नाही आहे. आणि स्वामी असं जे काही बोलतात हे आपण कधी ऐकलंच नाही, परंतु स्वामी सांगतायत आणि आपण ते कधीच ऐकलेलं नाही आहे. किंवा आता आपल्याला चर्चा करण्यासाठी स्वामींकडे वाद घालण्यासाठी आपल्याकडे कुठलेच मुद्दे नाही आहेत, म्हणून महिम भट्ट चिडले नाही. कारण की विद्वान व्यक्ती जे असतात, ज्ञानी व्यक्ती जे असतात, ते कधीही चिडत नाहीत, ते कधीही रागवत नाहीत. आणि नवीन काय जर काही येत असेल, आपल्याला अशी परिस्थिती आहे, आपण परंपरेने ज्या गोष्टी केलेल्या आहेत तर त्या परंपरेतल्या त्या गोष्टी कुठून आल्यात हेच आपल्याला मुळामध्ये माहिती नाही आहे. बहुतेकांच्या घरी असा फोटो असतो ना, आपला फोटो असेल, आपल्या वडिलांचा, त्यांच्या वडिलांचा, त्यांच्या वडिलांचा, असे काहीतरी 4-5 फोटो तरी असतात. म्हणजे ती परंपरा माहिती आहे आपल्याला की अशी परंपरा आलेली आहे. तसं आपण जे विधी आचरण करत असतो त्या परंपरा, त्या विधीमध्ये, त्या परंपरेमध्ये ते विधी कुठून आलेले आहेत हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं असतं. आता जर का तुम्ही एखादा विधी करत आहात परंपरेने आणि जर का मी सांगितलं हा विधी चुकीचा आहे, तर तुम्ही म्हणाले बाबांना काय इतक्या वर्ष आम्ही हे विधी करतोय आणि बाबा येऊन सांगतात की हा विधी असा नाहीये, म्हणून हा चुकीचा आहे विधी. परंतु तुमच्याकडे जर का ज्ञान घेण्याची वृत्ती असेल तर तुम्ही हे बघाल की आम्ही करतोय हे कसं चुकीचं आहे, तुम्ही सांगताय ते कसं बरोबर आहे. याच्या शोधार्थ तुम्ही काय कराल, श्रवण कराल. ऐकल्याने अज्ञान फिटतं आणि ज्ञान वाढतं. वाद घातल्याने कधीही ज्ञान वाढत नाही आणि अज्ञान फिटत नाही. आपण आहे तिथेच राहतो. महिम भट्टाने कुठेही स्वामीशी वाद घातला नाही, चर्चा केलेली आहे. आणि त्या चर्चेअंती मग स्वामींनी त्यांना काय केलेलं आहे, पूर्वीचं निरूपण केलं, पूर्वी प्रकरणाचं. आणि ते लक्षात त्यांच्या आलं. त्याच्यावर त्यांनी हे पण विचारलं की मी सांगतोय त्याच्याने दुःखमुक्त होत नाही जीव, आणि तुम्ही सांगताय त्याच्याने दुःखमुक्त होतो जीव, हे कसं काय. म्हणजे हा प्रश्न आहे, वाद नाही आहे हा.
आणि त्या प्रश्नाचं उत्तर स्वामींनी पुढे दिलेलं आहे निरूपणातनं. आणि एक हस्तीचं दृष्टांत स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे माईम भट्टांना. आणि माईम भट्टांना पूर्वी आणि ते दृष्टांत एवढं निरूपण केलं आणि त्यांना बोध झाला. म्हणजे माईम भट्ट उत्तम अधिकाराचे होते, त्यांना पूर्वी सांगितल्यानंतरच सगळं काही लक्षात आलेलं आहे. म्हणजे हे काय आहे, माईम भट्टांचा तो उत्तम अधिकार आहे की त्यांना नुसतं एक वचन जरी सांगितलं तरी त्यांना उमटतं. परंतु त्याच्याही पेक्षा अजून कमी अधिकाराचे जे लोक असतील त्यांना काय करावं लागेल, वचनाचा अर्थ पण सांगावा लागेल. आता इथे समजा मी गीतेचा एखादा श्लोक म्हटला तर ज्यांना संस्कृत येत नाही त्यांना काहीच समजणार नाही. मग त्या श्लोकाचा अर्थ सांगावा लागेल. काही लोक काय करत असतात, नुसती गीता वाचून काढतात. आम्हाला गीता वाचायला सांगितलेली आहे, परंतु त्याचा अर्थ त्या श्लोकाचा माहिती नाही. मग नुसतं विना अर्थ ते नुसतं वाचून काढणं काही उपयोगाचं नाही. मग काही लोक काय करतात, श्लोक आणि अर्थ दोन्ही वाचतात, परंतु उमटत काहीच नाही. आपण पण वचन वाचतो आणि वचनाचा अर्थ वाचतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, येत हसताही लटिकेना बोली जे हो. आपण वचनही वाचतो, वचनाचा अर्थही वाचतो, परंतु ते उमटत नाही आपल्याला. मग अशा वेळेस एखादा दृष्टांत द्यावा लागतो, एखादं खोटं बोलल्याने काय होऊ शकतं याचं उदाहरण द्यावं लागतं आणि तदनंतर मग उमटत असतं. अशा अधिकाराचे लोक सुद्धा असतात आणि मग अशा लोकांसाठी दृष्टांत द्यावे लागतात, दृष्टांत सांगावे लागतात. आणि प्रसंगोचित आमच्या स्वामींनी, आता अधिकार आणि अनधिकार हा भाग विषय बाजूला ठेवूया आपण, आमच्या स्वामींनी प्रसंगोचित काय केलेलं आहे, दृष्टांत सांगितलेले आहेत. मग ते दृष्टांत सांगत असताना ते जे काही वेगवेगळ्या प्रसंगामध्ये त्या दृष्टांत सांगितलेले आहेत, असे 114 दृष्टांत आमच्याकडे इथे संकलित आहेत. केशराज बासांनी ते संकलित केलेले आहेत. त्यांनी आमची सोय करून ठेवली. सरसकट लीळा होत्या, त्याच्यातनं त्यांनी वचनं वेगळी काढली, ते वचनांचे विभाग केले, सारोळे बनवले, त्या प्रत्येक प्रकरणाला त्यांनी नाव दिलं, त्यातले दृष्टांत जे आहेत ते वेगळे शोधून काढले. आपल्याला तर हे संपूर्ण सूत्रपाठ नावाचं असं एक पुस्तक आहे की लीळाचरित्रातनं वेगळं हे संकलन त्याचं केलेलं आहे, त्यातलंच आहे, लीळाचरित्रातलंच आहे. लीळाचरित्राचा अंशच हा सूत्रपाठ ग्रंथ आहे. आपल्याला एवढी सोय करून दिल्यानंतर सुद्धा आपल्याकडनं ते दृष्टांत पूर्ण वाचल्या जात नाहीत, वचनं पूर्ण वाचल्या जात नाहीत, पाठांतर होत नाहीत. जर का हे संकलन केलंच नसतं, त्यांनी वेगळी काढलीच नसती, तर आपलं हे दृष्टांत वगैरे यावर आपलं कधीच अध्ययन झालं नसतं. कारण की आपल्याला लीळा वाचायलाच वेळ मिळत नाही. आणि म्हणून हे जे संकलन केलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं, वचनांचं असेल किंवा दृष्टांताचा असेल, त्याचा उपयोग आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण करून घेतला पाहिजे. आणि दृष्टांत याचा सरळ एक अर्थ म्हणजे, दृष्टांत म्हणजे एखादी गोष्ट, सामान्य तत्वे म्हणजे समाजामध्ये किंवा परंपरेमध्ये जे काही गोष्टी आलेल्या असतील, लहान लहान गोष्टी असतील, तर त्या गोष्टींचा उपयोग घेऊन म्हणा किंवा स्वामींनी स्वतः त्या घडलेल्या काही घटना असतील त्याचा म्हणा उदाहरणादाखल देऊन त्या संदर्भामध्ये तुम्हाला त्यातनं काय तत्व पटवून सांगायचं आहे ते तिथे सांगण्याचा स्वामींनी ते निरूपण केलेलं आहे. आणि असे 114 दृष्टांत आहे. दृष्टपर एखादी गोष्ट सांगून अदृष्टपर अर्थ त्यातनं सांगण्याचा हा उद्दिष्ट स्वामींचा आहे. यातला पहिला दृष्टांत येतो तो आहे अंतुलाचा. म्हणजे पहिले 3 दृष्टांत जे आहेत, तो पहिला आहे अंतुलाचा, दुसरा आहे बाहेरीलाचा म्हणजे आतमध्ये असणारा व्यक्ती आणि त्याला काय दिसतं, हा एक दृष्टांत आहे. त्यानंतर बाहेर असणारा व्यक्ती आणि त्याला काय दिसतं आणि त्याचं कार्य काय आहे, आणि उंबऱ्यावर असलेला व्यक्ती त्याचं कार्य आणि त्याला काय काय दिसतं. असा एकदम सोपा विषय इथे आहे. परंतु त्यातनं जे तत्व जे आहे किंवा त्यातनं जो सिद्धांत सांगायचा आहे तो कसा आहे, गहन आहे.
तो गहन तत्व जे आहे ते आपल्याला असं जर का सांगितलं तर नाही समजणार. मग स्वामींनी काय केलं, एक घर घेतलं, आपल्या कृपादृष्टीपुढे एक घर घेतलं, ते घर तुमच्या समोर उभं केलं स्वामींनी, आणि मग आता सांगितलं की बघा हे घर आहे, त्या घराच्या आतमध्ये कुणीतरी आहे, त्या घराच्या बाहेर कुणीतरी आहे, आणि या घराच्या मध्यभागी उंबऱ्यावर कोणीतरी उभा आहे. आता लगेच तुम्हाला लक्षात येईल, हा घराच्या आतमध्ये जो आहे त्याचं कार्य काय असेल, घराच्या बाहेर काय आहे त्याचं कार्य काय असेल, हे लगेच आपल्या लक्षात यायला लागतं. स्वामींनी इथे दृष्टांत सांगत असताना तो दृष्टांत तुम्हाला सहजपणे कळावा आणि त्यातनं तत्व सुद्धा तुम्हाला सहजपणे कळावं याची दक्षता स्वामींनी घेतलेली आहे. उद्धरंते मनुष्य अवतारेची आती परी तेथीचाची विशेषू परदृश्यत्वे प्राप्ती करणे आती. उद्धरंते मनुष्य अवतारेची आती म्हणजे मनुष्य अवतारामध्ये परमेश्वर अवतार घेतात आणि मगच जीवाचा उद्धार जो आहे, म्हणजे ती जी काही उद्धरणाची रीत आहे, खावणी आहे परमेश्वराची, ती अशाच पद्धतीची आहे की परमेश्वर मनुष्य अवतारामध्ये अवतार घेतात, जीवाला ज्ञान निरूपण करून देतात आणि सेवादास्य घडवणं वगैरे वगैरे जे काही विधी असतात ते सांगतात, निरूपण करतात आणि त्याच माध्यमातून जीवाचा उद्धार करत असतात. असं बघितलं तर परमेश्वर कच्छवती मच्छवती म्हणजे पशूंमध्ये, पक्ष्यांमध्ये, जलचरांमध्ये परमेश्वर अवतार घेतात, परंतु त्या ठिकाणीचं जे उद्धरण आहे ते तेवढ्या पुरतंच मर्यादित आहे. आत्यंतिक उद्धरण जे झालं पाहिजे, मोक्ष जो दिला गेला पाहिजे तो त्या अवतार कार्यांमध्ये दिल्या जात नाही. तो विशिष्ट एका उद्दिष्टानेच तो अवतार होत असतो. जलचरामधला, कच्छामधला, मच्छामधला, वाघामधला हे अवतार एक विशिष्ट उद्दिष्टानेच होतात. पण मनुष्यामध्ये जो अवतार घेतला जातो त्या माध्यमातून काय होतं, मनुष्य उद्धरण म्हणजे उद्धरण होतं. उद्धरणाचं म्हणजे आत्यंतिक मोक्ष देणं जे आहे, पूर्णपणे जीवाला दुःखमुक्त करून, संसारमुक्त करून ईश्वर प्राप्तीला नेण्याचं जे कार्य आहे ते परमेश्वर आपल्या मनुष्य वेशामध्ये, मनुष्य अवतारामध्ये परमेश्वर जे अवतार घेतात त्याच माध्यमातून ते करत असतात. परितेथिकाची विशेष परदृश्यत्वे प्राप्त करण्याआधी म्हणजे पर, अवर आणि परावर हा सिद्धांत स्वामींना पटवून सांगायचा आहे. म्हणजे आता अवर म्हणजे काय, अलीकडचं, पर म्हणजे काय, पलीकडचं. आता आम्ही इकडून आलो, इथे काय लागलं, एक नदी लागली, काय लागलं, तलाव सारखं लागलं, आम्ही पूल ओलांडून आलो. आता आपण कुठे आहोत, अलीकडे आहोत, आणि त्या पलीकडे काय आहे, म्हणजे पुलाच्या तिकडे गेलं तर काय आहे, पलीकडचा भाग आहे. पर हे काय आहे, अवर. आणि आपण जर का एका मध्यभागी उभं राहिलो पुलावर तर दोन्ही भाग आपल्याला दिसत आहेत. म्हणजे अवर म्हणजे अलीकडचं, म्हणजे आत्ता आपण कुठे आहोत, आत्ता आपण पृथ्वीवर आहोत, म्हणजे या कर्मभूमीमध्ये आहोत. थोडा अन्य व्यावृत्तीकडे जातो आपण. आपण आहोत कुठे, कर्मभूमीमध्ये, म्हणजे देवता विभागामध्ये आहोत आपण. मग त्याच्या पुढे अष्टदेव योनी, अंतराळ, स्वर्ग, कैलास, वैकुंठ वगैरे अशा त्या देवता आहेत. चैतन्य मायेपर्यंत आपण या विभागामध्ये आहोत. म्हणजे आपण कुठे आहोत, अवर म्हणजे अलीकडेच आहोत आपण. मग पर म्हणजे काय, पर म्हणजे पलीकडे, पर म्हणजे श्रेष्ठ, पर म्हणजे परमेश्वर. म्हणजे तुम्ही इथे राहून परमेश्वराच्या संपर्कात असाल तर तुम्ही एका दृष्टीने परामध्ये या. पण तुम्ही इथे असून तुम्ही प्रापंचिक याच्यामध्येच फक्त असाल तर तुम्ही कशामध्ये येणार, अवरामध्ये येणार, अवर विभागामध्ये येणार. म्हणजे अवर विभाग म्हणजे कुठला, जीव, देवता आणि परमेश्वर हा जो विभाग आहे त्याला अवर असं म्हणतात. परमेश्वर विभाग जो आहे त्याला पर म्हणतात. आणि परावर म्हणजे काय, दोन्ही विभाग, पर पण आणि आवर पण. जसं काही उपदेशी मंडळी जी असतात ती फक्त प्रपंचामध्ये फक्त उपदेश घेतलेला आहे, बाकी काहीच कार्य करणे नाही. विधी स्मरण खूपच तोकडं आहे, कमी आहे.
स्मरण करताना सुद्धा प्रापंचिकच बोलणं चालू आहे, म्हणजे ते कुठे आहेत? आवरमध्येच आहेत ते. एखादी व्यक्ती जी आहे, माहीम भट्ट, भट्टोपासांसारखी जी व्यक्ती आहेत, ते आवरमध्ये नाही, ते कशामध्ये आहेत? परमध्ये आहेत ते. आपण खूप वेगळा अर्थ बघतोय आता. परामध्ये आहेत म्हणजे त्यांचं माहीम भट्टांविषयी भट्टोपास म्हणतात, त्यांना जर का श्रीप्रभूंच्या सेवेवेगळं जर का कोणी दाखवलं, म्हणजे माहीम भट्ट श्रीप्रभूंच्या सेवेव्यतिरिक्त काहीही करत नव्हते. जे काही कार्य करायचे श्रीप्रभूंच्या सेवेअर्थीच ते करायचे. किंवा बाईचा असतील, स्वामी म्हणतात म्हातारीचे समाचा मोठाळा गाफर, एकची निके जे येणे विन गतीची नाही. म्हणजे स्वामींशिवाय दुसरं कुठलीही सेवा बाईचा करत नव्हत्या. म्हणजे त्या कशा आहेत? परामध्ये येतात त्या. वास्तविक पर म्हणजे परमेश्वरा. परंतु आपण आपल्यातनं आता बघतो आहोत हा अर्थ, की पर म्हणजे परमेश्वर, म्हणजे तो जीव पूर्णपणे समर्पित झालेला आहे, ज्याला आपण अनुसरलेला असं म्हणतो, किंवा भक्त ज्यांना आपण म्हणतो, ते पूर्णपणे परामध्ये आहेत. परंतु एखादी व्यक्ती अशी असते की जी प्रापंचिक आहे, परंतु वासनिक दशेमध्ये आहे, अनुसरणाची इच्छा आहे, अनुसरणाची त्यांची तळमळ आहे पूर्ण. आणि त्यांचं असं आहे की फक्त नावाला ते प्रपंचामध्ये आहेत, वांचून त्यांचं पूर्ण लक्ष अनुसरणाकडे आहे. म्हणजे ही व्यक्ती कशी आहे? परावर, म्हणजे दोन्हीकडे आहे ती. आवर विभागामध्ये पण आहे, परंतु आवर विभागात असून पराशी त्यांचा संपर्क आहे, पराकडे जाण्याची त्यांची ओढ आहे. हे काय झालं? परावर. परमेश्वराच्या संदर्भामध्ये पण तसंच आहे. परमेश्वर अवतार घेतात, तर प्रत्येकाला परमेश्वर ज्ञान देत बसत नाही, कारण की प्रत्येकाने तो अधिकार जोडलेला नसतो किंवा तो अधिकार गमावलेला असतो. मग अशा जीवांना परमेश्वराला काय करावं लागतं? काही आवर साधनं द्यावी लागतात, काही विद्या असतील. जसं चक्रपाणी महाराजांनी 52 पुरुषांना आणि 84 पुरुषांना, अशा 136 पुरुषांना त्यांनी विद्यादान दिलेलं आहे. म्हणजे त्या कणवेचे काही जीव असतात, तर त्या हिशोबाने त्यांना ते सुद्धा द्यावं लागतं. म्हणजे त्यांनी ती कणव कुठे जोडलेली आहे? दैवासाठीच जोडलेली आहे. परमेश्वर विद्या का देतात जीवांना, किंवा देवता साधन का देतात? तर ते त्यांनीच जोडलेलं असतं, त्याच जीवांनी जोडलेलं असतं, पण त्यांना ते भेटत नसतं. परमेश्वर त्यांना कणवेच्या माध्यमातून ते फक्त त्यांना देतात, त्यांचंच त्यांना देतात. जसं एखाद्याचे पैसे त्यांनी कुठेतरी उसने दिलेले आहेत, किंवा तिकडून त्याला येणं आहे, पण त्याला ते भेटत नाही पैसे. मग एखादा तो काय करतो? एखादा कोणतरी वजनदार माणूस घेऊन जातो आणि त्याला सांगतो की माझे पैसे भेटत नाही. मग तो माणूस काय करतो? आपल्या ओळखीने, आपल्या अधिकाराने तो काय करतो? याला त्याचे ते पैसे मिळून देतात, त्याचेच पैसे त्याला मिळून देतात. परमेश्वर पण असं जीवाला का देतात? एखादा अन्य व्यक्ती आहे, तुम्हाला आता हे सर्व संचलन करत असताना तुमच्या लक्षात येत असेल की अनेक अन्य लोक सुद्धा तुम्हाला मदतनीस होतात. एखादा अन्य व्यक्ती सुद्धा तुमच्या मदतीला येतो आणि हे धर्मकार्य जे आहे ते धर्मकार्यात तो मदत करतो आणि तो निघून जातो. तो काही उपदेश घेत नाही, काही करत नाही, परंतु तुमच्या मदतीला आला. आपण म्हणतो तो अन्य असून सुद्धा आपल्या मदतीला आला, तर त्यांनी तेवढ्या वेळासाठी जे काही योगदान दिलेलं आहे आपल्या दैवराटीला, परमेश्वर कार्याला, तर त्याच्यामुळे काय होतं? त्याच्याकडे ती कणव निर्माण होते. त्याला कर्म लागू शकत नाही, कारण की दैवराटीचं जे कार्य आहे, ईश्वरोक्त ज्या विधी आहेत, त्याच्याने कर्म लागत नाहीत, पाप पुण्य कर्म लागत नाहीत. त्याच्याने कणव लागते, गोमटं लागतं, किंवा त्याच्यामध्ये जर का वाईट झालं तर ओकटं लागतं. मग तो जो व्यक्ती 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी आपल्या उपयोगी गेलेला आहे, त्याला काय होतं? गोमटं लागतं किंवा त्याला कणव लागते. आणि ते कणवेचं दान आता कसं द्यायचं? मग त्याला कुठेतरी त्याचं सुखफळ त्याला मिळत नसेल किंवा येऊन गेलेला असेल तो काळ, आणि ती देवता आता कधी देत कधी नाही, तर परमेश्वर काय करतात? बघतात की हा माझ्या साधनवंतांच्या किंवा ईश्वर कार्याच्या, उद्धरण कार्याच्या कुठेतरी हा उपयोगी गेलेला आहे. आणि म्हणून अशा जीवाला परमेश्वर काय करतात? त्या कणवावशी त्यांनी जी कणव जोडलेली होती त्या कालावधीमध्ये, त्याच्या निमित्ताने त्याला ते काही ना काही, त्याला जे विद्या असेल किंवा सुखफळ असेल ते त्याला देत असतात. म्हणजे चक्रपाणी महाराजांनी ते केलेलं आहे, आमच्या स्वामींनी सुद्धा केलेलं आहे, आवर्दान समजा दिलेलं आहे. म्हणजे त्या जीव देवता प्रपंच संबंधित त्यांना काही द्यावं लागतं. परंतु तुम्ही हा अजिबात गैरसमज मनामध्ये ठेवू नका
की आपल्याला गाडी पाहिजे आणि जर का देवाला विडा ठेवला तर आपल्याला गाडी मिळेल. मग हे कुठल्या दानामध्ये मिळेल आपल्याला? कुठल्या दानात मिळेल? पर की आवर? आवर दानात मिळेल. आणि आपल्याला कुठलं दान पाहिजे? पर. तुम्हाला सोनं पाहिजे आणि तुम्हाला पितळ मिळतंय, मग तुम्हाला काय अपेक्षा असेल? सोन्याचीच अपेक्षा आपण ठेवली पाहिजे, म्हणजे पराची अपेक्षा ठेवली पाहिजे. जेवढं काय आपण ईश्वराकडे, जेवढा काही जीव देवता आणि प्रपंच संदर्भातल्या जेवढ्या काही गोष्टी आपण मागत असतो ते सगळे आवर विभागामध्ये येतात. आणि आपण अशा पद्धतीची लोक आहोत की आपल्याला पर असणं, पर पाहिजे असणं आणि पराची अपेक्षा असणं, हा जो भाग आहे तो, हा जो हे आहे उद्दिष्ट जे आहे ते आपलं असलं पाहिजे. म्हणून तुम्ही असं समजू नका की त्या गोष्टी परमेश्वर देतात. परमेश्वर देत नाही. आवर गोष्टी परमेश्वर देत नाही. तुम्ही म्हणाल की मग आपल्याकडे नवस, जाप्य, खेटी हे तर होतात आणि आमची कामं सुद्धा होतात, पण ते कोण देतं? मग हे तुम्हीच जोडलेलं आहे. ह्याच्या दोन लीळा आहेत आपल्याकडे. एक कनाशीची लीळा आहे ब्राह्मणाची, ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी गमतीने म्हणत असतो की जेवढे काही नवस जापते खेटी करून देवाकडे विविध वस्तू मागतात त्यांचा आदर्श कोण आहे? कनाशीचा ब्राह्मण. म्हणजे त्यांनी एकाच वाक्यामध्ये सगळ्या काही गोष्टी मागून घेतलेल्या आहेत. पण स्वामींनी काय अपेक्षा, त्यांच्याकडनं काय अपेक्षित ठेवलेलं? स्वामी त्यांना म्हणतात हे मागू नका आमच्याकडे. हे स्वामींनी त्यांना नाही सांगितलं फक्त, ते आम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे. प्रत्येक महानुभाव पंथीय व्यक्तीसाठी हे देवाने सांगून ठेवलेलं आहे. परंतु आपण काय करतो, ती लीळा वाचल्यानंतर त्या ब्राह्मणाला नावं ठेवतो. बघा, स्वामी असून समोर त्यांनी किती चुकीचं मागितलं. आमच्या पण समोर स्वामी आहेत, स्वामींच्या लीळा आहेत, वचनं आहेत, सगळं आहे. आणि जे चुकलेले लोक आहेत त्यांच्या चुका सुद्धा आहेत, आणि जे घडलेले लोक आहेत त्यांचे गुण सुद्धा आहेत, सगळं आहे. आणि तरी पण आपण कनाशीच्या ब्राह्मणासारखंच देवाकडे जर का मागत असू तर काय होईल? आपल्याकडे, आपल्यावर सुद्धा स्वामी नाराज होतील जसं त्याच्यावर नाराज झाले. आता समजा मी तुम्हाला दृष्टांत सांगायला आलेलो आहे आणि तुम्ही माझ्याकडनं समजा वेगळी अपेक्षा होती की बाबा आम्हाला हे दृष्टांत वगैरे नाही ऐकायचे, आम्हाला दुसरं काव्य ऐकायचं काहीतरी. तर मी सांगेल अहो हे श्रीमुखीचे दृष्टांत आहेत निरूपित, हे ऐका. तुम्ही म्हटले नाही बाबा आम्हाला हे भजन घेऊया आपण, आमचं म्हणूया, तमकं करूया. त्याच्यात जर का आपण वेळ घालवला तर मला वाईट वाटेल. किंवा तुम्ही दृष्टांत ऐकायला आले आणि मी तुम्हाला वेगळंच काहीतरी ऐकत बसलो तर तुम्हाला वाईट वाटेल की अरे आपण काय ऐकायला आलो आणि काय ऐकायला मिळतंय. तसं परमेश्वराला सुद्धा वाईट वाटतं की आपण काय द्यायला आलो आणि जीव काय मागतोय. म्हणजे कुठेतरी परमेश्वराला खंत येत असते, जशी कनाशीच्या ब्राह्मणावर आली. आणि तो स्वामींकडे कुठले दान मागतोय? आवर दान मागतोय. आणि परमेश्वर काय द्यायला आले? पर दान द्यायला आले. तिथे दृष्टांत सांगितलेला आहे, साळीचा दृष्टांत, की परमेश्वर प्रसन्न झाल्या, म्हणजे दृष्टांताचा सिद्धांत सांगतो मी. परमेश्वर प्रसन्न झाल्या जीवे काही विषय व्यवहार मागावा. जीवे परमेश्वराकडे काय मागायचं? आपलं प्रेम मागितलं पाहिजे. तर ते मागता आलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून आपण मानवपंथीय लोकांनी आवर्दानं मागायची नाही. तर आनंदसृष्टी आपण आवर्दानांमध्येच अडकलेलो आहोत. जीव, देवता आणि प्रपंच. आत्ता आपल्याला परदान काय असतं याच्याकडे आपण गेलो पाहिजे. आणि म्हणून अशा जीवांसाठी, कुठल्या जीवांसाठी जे अन्य आहेत परंतु कणवे, त्यांनी कणव जोडलेली आहे विशिष्ट याच्यासाठी, तर त्यांना परमेश्वर आवर्दानं देतात. परंतु स्वतः देत नाहीत. आपला मूळ विषय, स्वतः देत नाहीत तर ते देवतेकरवीच ते द्यायला लावतात. फक्त परमेश्वर काय करतात, त्यांचं जे काही मागणं आहे ते पुढे, फक्त जे काही शिल्लक आहे त्यांचं ते परमेश्वर त्या देवतेकरवी त्यांना ते द्यायला लावतात. जे कधी काळी भेटेल किंवा नाही भेटणार ते परमेश्वरामुळे त्यांना मिळतं. पण देणारं कोण आहे? देवताच आहे. याच्यासाठी मी एक उदाहरण सांगत असतो नेहमी, की आपण मेडिकलमध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं की 1 किलो साखर द्या, तर देईल का? तो मिळेल त्याच्याकडे? देऊच शकत नाही. किती मोठं मेडिकल असो, 24 तास उघडा असणारा मेडिकल असो, तो 1 किलो साखर तुम्हाला देऊ शकत नाही. परंतु त्या मेडिकलवाल्याने बघितलं की साखर घ्यायला आलेला माणूस जो आहे तो खूप म्हातारी व्यक्ती आहे किंवा ओळखीची व्यक्ती आहे,
मग तो काय करेल, तो सांगेल बाबा इथे साखर तर मिळत नाही, परंतु मी काय करतो, माझ्या दुकानातल्या मुलाला किराणा दुकानात पाठवतो आणि तुम्हाला इथे साखर आणून देतो. मग तो मुलगा, तो व्यक्ती काय करेल, आपल्या दुकानातल्या मुलाला पाठवेल आणि कुठल्या तरी किराणा दुकानातनं ती साखर आणून तिथे देईल. आणि मग परंतु घेणारी व्यक्ती काय म्हणेल, साखर कुठून आणली, मेडिकलमधनं आणली. परंतु मेडिकलमध्ये साखर मिळते का, हे सगळ्यात आधी तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. परमेश्वराकडे आवर्तानं मिळतात का, परमेश्वर ते देतात का, नाही देत. ह्यासाठी आपण कनाशीच्या ब्राह्मणाची लीळा बघितली की परमेश्वर म्हणतात की काहीतरी वेगळं मागा, काहीतरी वेगळं मागा, परंतु त्यांनी काही मागितलं नाही. दुसरी लीळा आहे आपल्याकडे, त्या दुसऱ्या लीळेमध्ये बीज गोरक्षणची लीळा आहे नांदेडची. त्याच्यामध्ये काय आहे, स्वामी म्हणतात आम्ही सोडू परंतु बांधणार नाही. याचा सिद्धांत काय सांगतो, परमेश्वर जीवाला जीव देवता प्रपंच या विभागातनं स्वामी मोकळं करतात, त्याच्यात बांधत नाहीत, कधीच बांधत नाहीत. म्हणजे हा एक लीळेचा पुरावा जो आहे तो आपल्याला इथे मिळतो. म्हणजे परमेश्वर तुम्हाला जे देणार आहेत ते परपैकी देणार आहेत, आणि मग परदान देणारे अवतार सुद्धा आहेत, ते अवरदान देत नाहीत अजिबात. मग त्याच्यामध्ये श्री प्रभू अवतार जे आहेत ते त्याच्यामध्ये येतात. अवरदान देणाऱ्यांमध्ये श्री चक्रपाणी महाराज येतात, परदान देणाऱ्यांमध्ये श्री गोविंद प्रभू महाराज येतात, आणि परावर म्हणजे उभयदान देणारे याच्यामध्ये श्रीकृष्ण महाराज आहेत, श्री दत्तात्रय प्रभू महाराज आहेत, आणि आमचे स्वामी आहेत. हे पर आणि आवर दोन्ही दान ते देतात किंवा दोन्ही दान ते देऊ शकतात. एरवी जर का सरसकट बघितलं तर पाचही अवतार पर आणि आवर दोन्ही दान देऊ शकतात, परंतु त्यांचा स्वीकार कसा आहे, त्यांनी जसं निश्चित केलेलं आहे की या अवतार कार्यामध्ये फक्त आवर दानच द्यायचं आहे, आणि त्या एका विशिष्ट अवताराने ठरवलं की या अवतारामध्ये आपल्याला फक्त परदानच द्यायचं आहे. परंतु आमच्या स्वामींना काय आहे, दोन्ही प्रकारचे जीव संपर्कामध्ये येणार आहेत. मग त्यांना परदानासाठी पण काहीतरी व्यवस्था त्यांची करायची आहे, अवरदानासाठीची पण व्यवस्था करायची आहे. आणि त्याचे 3 दृष्टांत जे आहेत ते आपल्याला समोर दिलेले आहेत. ते आपण पुढच्या सत्रामध्ये आपण ते दृष्टांत घेऊया संध्याकाळच्या सत्रामध्ये. दंडवत